त्याचं असं आहे की आम्ही एके ठिकाणी असे उभे होतो दोघेही. कारण सतत मारुती रेग्युलर असतात. तर आम्ही कुठेतरी असे उभे असताना एक मर्सिडीज गाडी तिकडे उभी होती. तर मर्सिडीज गाडी बघितल्यावर मला म्हणलं, "सर मी गाडी घेणार." म्हणलं, "मूर्खा पहिले क्रिकेट खेळ, गाडी घेणार काय? कुठून गाडी घेणार तू? अजून काहीच नाहीये तू. काहीच केलेलं. फक्त मुंबईला खेळत होता तो 19. नाही सर आपको लेके बताऊंगा." आणि असं करता-करता 2007 ला म्हणजे ज्यावेळेस वर्ल्ड कप खेळून आल्यानंतर मला एक फोन आला. म्हणजे त्याचाच फोन आला. मी घरी बसलो होतो. आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतो नंतर. घरी बसलो तर मला सर जल्दी नीचे आ जाओ प्रॉब्लेम हो गया है. म्हटलं अरे मी घाबरलो काय प्रॉब्लेम झालाय? कारण हा जरा विचित्र होता जरा. तर अनेकांना मी धक्के द्यायचा तो. मी कपडे घातले तसा धड, धड, धड करत खाली आलो. मी शॉर्ट पॅन्टवर होतो. टी-शर्ट घातलं, आलो खाली धावत, धावत. मी लिफ्टचा पण विचार नाही केला. म्हटलं प्रॉब्लेम काय झालाय? म्हटलं असं काय झालंय? तर मी आलं खाली आणून बघतो तर कोणच नाही खाली. हं. म्हटलं साला काय मला फसवलंय आणि काय प्रॉब्लेम झाला म्हणून. तर 2 मिनिटाच्या अवधीने एक गाडी आली आणि माझ्या समोर येऊन ब्रेक दाबला जोरात. नवीन करकरीत गाडी. अच्छा. म्हटलं, "अरे कोण आहे?" मी असं वैतागून एकदम म्हणलं, "काय दिखता नाही का आजूबाजू?" मी ओरडलो जोरात. तर साहेब गाडी उघडून आले. "सर बैठो." अच्छा. म्हटलं, "भागे नहीं क्या रे? सर आपको बताया था ना मैंने, मैं गाड़ी लूँगा." त्यांनी स्कोडा गाडी घेतलेली पहिलीच. हो. अच्छा. म्हणजे त्याला स्वतःबद्दल असणारा तो विश्वास. त्याला माहीत होतं बरोबर. मी पुढे जाऊन एक मोठं क्रिकेट खेळणार, मी भारत देशासाठी खेळेन. हा त्याचा आत्मविश्वास सॉलिड दांडगा होता. त्याच्यामुळे जेवढ्या त्याच्या इनिंग्ज झाल्यात ना, ते स्वतःच्या आत्मविश्वासावरच त्यांनी त्या इनिंग्ज केलेल्या.